मित्रांनो, आयुष्यात अर्थहीन गोष्टींच्या मागे पळताना धक्का बसणंही गरजेचं असतं. कारण धक्का बसला की माणूस थोडा तुटतो, पण त्यानंतरच स्वतःची खरी ताकदही नव्याने समोर येते. त्याच क्षणी त्याला एक गोष्ट स्पष्ट कळते की कोणीच कायमचं आपल्यासोबत नसतं. माणसांचा खरा चेहरा दिसतो. कोण फक्त वेळेपुरतं होतं आणि कोण खरंच मनापासून होतं हे अगदी पारदर्शकपणे उघड होतं. म्हणूनच धक्का जरी वेदनादायक असला तरी तो आपल्याला अयोग्य लोकांपासून दूर आणि योग्य गोष्टींच्या जवळ नेत असतो. म्हणून मिळालेल्या त्या वेदनेतूनच आपण स्थिर होतो, शहाणे होतो आणि सर्वात महत्त्वाचं आधीपेक्षा खूपच मजबूत होतो. बाकी कधीही आयुष्यात कोसळणं टळत नाही, पण त्या कोसळण्यातूनच आपण पुन्हा उभं राहण्याची ताकद शिकत असतो. म्हणूनच कधीकधी कोसळणंही महत्त्वाचं असतं, कारण पुन्हा उभं राहताना आपण आधीपेक्षा खूप मजबूत झालेलो असतो.